निवडून जाणारे आमदार होणं गरजेचं आहे। हे आमदार ज्या दिवशी निवडून आदरणीय आमदार आठवले साहेब, सीमाताई आठवले साहेब वहिनी, या समारंभाच्या निमित्तानं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय अविनाशजी मातेकर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेखांजी वाघमारे, कार्याध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे आपण ते सर्वांनी पाहिले। अनेक वर्ष आम्ही कुठल्या ना कुठल्या युतीमध्ये होतो। रिपब्लिकन पक्ष सत्तेत गेल्याशिवाय समाजाचा फायदा होणार नाहीये, प्रश्न सुटणार नाहीये। किती दिवस आम्ही आंदोलन करायची, किती दिवस संघर्ष करायचा, किती दिवस मोर्चे काढायची। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून अनेक संघर्षामध्ये महेश शिंदे साहेबांचा यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो। शाल देऊन होतोय लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, माता भीमाई शेठ यांना विनम्र अभिवादन करून भीमाई भूमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 67वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित या देशाचे सामाजिक न्याय मंत्री, या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे आदरणीय श्रद्धास्थान आमदारजी आठवले साहेब, त्याचबरोबर शिवसेना पक्षाच्या वतीनं आमच्या या सहकारी पक्षाला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आदरणीय आठवले साहेब खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तथागत गौतम बुद्धांचे विचार गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहे। केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार आहे। या सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम आज करतायत साहेब। या सातारा जिल्ह्यामध्ये भाजप, शिवसेना आणि आरपीआयची युती अत्यंत घट्ट अशी युती आहे। आम्ही सगळे एकत्र येऊन लोकसभेला लढलो, लोकसभेमध्ये इतिहास केला। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना या सातारच्या जनतेनं लोकसभेमध्ये खासदार केलं। मी अभिमानाने सांगतो या विजयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा फार मोठा वाटा आहे आणि या समोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, म्हणून आज महाराज साहेब दिल्लीला गेलेले आहेत। आम्ही एकत्र येऊन काम करतोय, परंतु काही लोकांना हे बघवत नाही। प्रचंड नॅरेटिव्ह आज या ठिकाणी पसरवायचं काम केलं जात आहे, खोटे कळवळे आणले जात आहेत। 30 वर्ष सत्ता असताना ज्या लोकांनी सामान्य गोरगरिबाचं कल्याण केलं नाही, कुठलीही गोरगरिबांसाठीची योजना आणल्या नाही, परंतु आपल्या सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि आठवले साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रियांसाठी क्रांतिकारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज गोरगरीब आणि सामान्य महिलांचं कल्याण करण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलं। प्रचंड मोठ्या कल्याणकारी योजना या राज्य सरकारनं दिल्या। साहेब आपण सगळेजण महायुती म्हणून 2019ला एकत्र निवडणूक लढवली, पण निवडणूक लढल्यानंतर काही लोकांनी चुकीचे निर्णय घेतले। ज्यांचा मॅन्डेट आम्हाला मिळालं होतं, जनतेचा कौल ज्या बाजूने मिळाला होता, तो कौल डावलण्याचं काम त्या काळात झालं। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली
आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला, ज्या ठिकाणून निवडून आलो होतो त्यांच्या बरोबर राहूनच सरकार करायचा निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं। आम्ही जो एक निर्णय घेतला आणि त्याचं फलित आज आपण पाहताय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या, महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत असू द्या, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोक कल्याणकारी योजना आज या महायुतीच्या सरकारनं केलेल्या आहे। आमचं हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वतःच्या हृदयात ठेवून या ठिकाणी काम करणारं सरकार आहे। साहेब, सातारा जिल्ह्यामध्ये मातोश्री भीमताई आंबेडकर यांचं स्मारक झालं पाहिजे, ही आग्रही मागणी आज संपूर्ण सातारा जिल्ह्याची आहे। मी या ठिकाणी अभिवादन देतो। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी आमचं बोलणं पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेबांच्या माध्यमातून मागच्याच आठवड्यात झालं। आमचे काही बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते। पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली, कलेक्टर ऑफिसला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या स्मारकाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे। किरकोळ काही गोष्टीचे टेक्निकल गोष्टी आहेत, मी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो। मला जाण आहे की आज ज्या घटनेमुळं एका सामान्य कुटुंबातून या ठिकाणी मी विधिमंडळ सदस्य होऊ शकलो, जी घटना ज्यांनी लिहिली त्यांच्यामुळेच आज मी या ठिकाणी एका छोट्या कुटुंबातून सुद्धा विधिमंडळ सदस्य आपण पोहोचलो। म्हणून मी या ठिकाणी अभिवादन देतो। जे जे प्रश्न, जे जे अडथळे हे स्मारक उभारण्यामध्ये येतील ते प्रश्न सोडवण्याचं अभिवादन आज या मंचावरून आपणा सर्वांना देतो। पुनश्च एकदा आठवले साहेबांसारखा उत्कृष्ट वक्ता, एक अत्यंत संवेदनशील राजकारणी, आमच्यासाठी एक आयडॉल असणारे व्यक्तिमत्व, नवीन आमदारांसाठीच हे आयडॉल व्यक्तिमत्व आज सातारा जिल्ह्यामध्ये आलेलं आहे। मी पुनश्च एकदा साहेब आपलं या सातारा नगरीमध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। उत्तम एक अतिशय सुंदर असं चित्र या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। उत्तम कांबळे साहेब खाली उतरला तरी चालेल, सर्वांनी बसून घ्यायचं आहे विनंती सर्वांना। तर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला जो जो आदेश दिलेला आहे, माझी जमात ही शासनकर्ती जमात झाली पाहिजे आणि शासनकर्ती जमात होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न करत असताना आपण आपल्याला त्या पद्धतीचं सक्षम बनवलं पाहिजे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाचा माणूस आमदार झाला पाहिजे, माझ्या पक्षाचा माणूस खासदार झाला पाहिजे, माझ्या पक्षाचा माणूस तर मित्रांनो, हा वर्धापन दिन आहे, तो पक्षाला दिशा देणारा हा वर्धापन दिन आहे, माझ्या सर्वांची ताकद मजबूत करणारा हा वर्धापन दिन, तुमच्या स्वप्नातला पक्ष उभा करणारा हा वर्धापन दिन, ऊसधारक शेतकऱ्याला सत्तेत नेणारा आणि सत्तेत नेऊन सन्मानाने उभं करणारा हा वर्धापन दिन ठरावा। म्हणून हा केलेला आटापिटा। आम्ही अनेक वर्धापन दिन केले, पण आम्ही सत्तेच्या जवळ गेलो नाही वाढेकर। आपलं स्वप्न आहे, बाबासाहेबांचं स्वप्न आहे, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात मारायचं आहे, आम्हाला जमात मारायचं आहे। पण जमात कधी होणार आहोत? जोपर्यंत आमच्यातला बाबासाहेब जागा होणार नाही, आमच्यातला रामदास आठवले भेटणार नाही, त्याचा ज्वालामुखी होणार नाही आणि मागून हिसकावून अधिकार मिळतो, हे जोपर्यंत मनातून आवाज येणार नाही तोपर्यंत या देशामध्ये परिवर्तन होणार नाही। अनेकांनी आम्हाला प्रश्न विचारले की रामदास आठवले बीजेपी सोबत काय गेले। मी माझ्या भाषणामध्ये अनेकदा सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला सांगितलं होतं की काँग्रेस हे जोरदार घर आहे, पण तरी पवार साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ स्वीकारलं होतं। कारण बाबासाहेब म्हणाले जरी काँग्रेस जोरदार असलं, जर मी आत गेलो नाही
तर मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकणार नाही. आणि न्याय द्यायचा असेल तर मला मोठ व्हावं लागेल आणि अविचारी लोकांच्या सोबत सुद्धा जाऊन तिथलं सरकारमध्ये सामील व्हावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा काँग्रेस जातीवादी आहे, काँग्रेस चौकावर आहे, तरी काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान प्रस्थापित केलं. का केलं? बाबासाहेब जर काँग्रेसमध्ये गेले नसते आणि संविधान लिहिता आलं नसतं तर तुम्हाला मला या स्टेजवर मित्रांनो बसता आलं नसतं. म्हणून बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. आणि म्हणून बाबासाहेब काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर रामदास काँग्रेस बाबासाहेब काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गेले, काँग्रेसमध्ये नाही गेले, मंत्रिमंडळात गेले, सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी आपलं अस्तित्व जिवंत ठेवून तुम्हाला आम्हाला न्याय दिलेला आहे. तर मित्रांनो, आठवले साहेबांनी सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत बीजेपीच्या सरकारमध्ये आपण समाविष्ट झाले, पण आपला पक्ष जिवंत ठेवलेला. ज्या पक्षाचं नाव विरोध पक्ष आहे, जो पक्ष तुमचा आणि माझा आहे, ज्या पक्षानं बाबासाहेबांनी ज्या पक्षाला जन्म दिलेला आहे त्या पक्षाचा आपण इथं वर्धापन दिन घेतोय. आणि म्हणून मला सांगायचंय, जसा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला तसाच निर्णय, कटू निर्णय आढळले साहेबांनी घेतला आणि सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला. का स्वीकारला? जर रामदास सत्तेत गेले नसते तर पुन्हा एकदा आपल्याकडे अधोगती आली असती, आम्हाला प्रश्न सोडवता आले नसते, आम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधता आली नसती, आम्हाला विकास साधता आला नसता, आम्हाला इथं उभं राहता आलं नसतं. आणि म्हणून आठवले साहेबांनी निर्णय घेतला. अनेक जण म्हणतात की आठवले साहेब जातीवाद्यावर आहे, पण आठवले साहेब जातीवाद्यासोबत नाही. आठवले साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहे, बाबासाहेबांच्या विचारासोबत आहे आणि बाबासाहेबांच्या विचारानं त्यांना परिवर्तन हवं आहे. पण वेट आणि वॉच आहे, वेळ कधी येते त्याची वाट आपण पाहतोय. ज्या दिवशी योग्य वेळी, ज्या दिवशी संधी सापडेल आणि ज्या दिवशी आम्हाला कळेल की लोहा गरम आहे, आम्ही हतोडा मारतो, त्या दिवशी आठवले साहेब परशुराम वाडेकर इथं 25 आमदार तरी उभे करतो. पण वेळ यायला त्यांच्या मनामध्ये खरकत आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला ते होतोय साहेबांसाठी होते, कधी साहेब साहेब आहे, साहेब ह्या घराचा प्रमुख आहे आणि घराच्या प्रमुखानं तोंड आवळून काम करायचं असतं, विचार करून काम करायचं असतं. पाऊस येण्याचा अर्ज पाठवलाय, बरोबर नाही? अर्ज पाहतात, अर्ज आपला सक्सेस आहे. आज अर्ज दिला लगेच ग्रँड झाला, तसा हा मी अर्ज ग्रँड झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला मित्रांनो एवढंच सांगेन की आठवले साहेबांच्या स्वप्नात सुद्धा माझा माणूस, माझा कार्यकर्ता हा आमदार व्हावा, लालदेवच्या गाडीत बसावा आणि माझ्या घरी मला भेटायला यावा, हे स्वप्न रामदास आठवलेंचं आहे. पण हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मग आपल्याला सुद्धा नीट रस्त्याने चालावं लागेल. आणि राजाभाऊ सर्वजणांनी योग्य निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाच्या सोबत आम्ही सगळे आहोत. साहेब, एकदा आपण जसं तुम्ही बीजेपीवर जाऊन कडू कारलं टाकलं तसं एकदा कडू कारलं सगळ्याला टाकायला द्या, काहीतरी चांगला निर्णय येऊ द्या आणि एकदा बघूया आपल्या पैलवानाचं तरी किती दम आहे. आणि एकदा तुम्ही घोषणा करा, परिवर्तनाचे चक्र तुमच्या हातात येईल आणि उद्याच्या मिटिंगला तुम्ही न कॉल करता एका मिनिटात निमंत्रण येईल. कारण ओरडल्याशिवाय ऐकत नाही, रडल्याशिवाय जेवण मिळत नाही आणि लढल्याशिवाय न्याय मिळत नाही. तुम्ही लढ म्हणा, प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने उभा आहे. विरोध निकालासारख्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन साहेबांनी लढले, 2 आमदार तुमच्या पत्रात दिले आणि त्या विरोध निकालासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि इथं सुद्धा राजाभाऊ तुमच्या खाली 10 आमदार झाले पाहिजे, जोरदार टाळ्या वाजवली. तुमच्यासोबत येऊ, आम्हाला लढायचं आहे, फक्त तुम्ही लढ म्हणा. वाढ बघताय साहेबांबद्दल गैरसमज पसरवणारी थांबावं झालं, साहेबांबद्दल गैरसमज पसरवणारी थांबावं, पार्टीत गैरसमज कमी टाळावे. पार्टीत आम्ही सब एक आहे, बाकी सब फेक आहे, तर त्या फेकचा नादाला लागता हम सब नेक आहे. आम्ही लढतोय, शेवटचा श्वास तुमचा असता, शेवटच्या श्वासाचा आवाज बंद होईपर्यंत रामदास आठवले जिंदाबाद एवढाच शब्द इथं प्रत्येक कार्यकर्ता तोंडातून काढे आणि आपला अख्खं आयुष्य तुमच्यासाठी असेल. तुम्ही आमचं आयुष्य तुमच्या पत्रात घ्या
येणाऱ्या काळाच्या समाजाला न्याय द्या, त्या समाजामध्ये नव्याने परिवर्तन करा. आम्ही शेवटच्या प्राणाची बाजीलढी करून बाजीप्रभू तरी थोडा लढला पण बाजीप्रभूच्या पेक्षा दुप्पट वेगाने लढणार आहे. सगळे बाजीप्रभू तुमच्या सोबत उभं राहतील आणि नवा इतिहास घडवतील. आजच्या कार्यक्रमात खरं तर मला बोलायचं थांबलं पाहिजे, वेळेचा अभाव बघितला पाहिजे. आठवसाहेबांचे मार्गदर्शन ऐकायचं आहे. आलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक माझ्या जिल्हाध्यक्ष भावांना माझ्याकडून मानाचा सलाम, मानाचा मुजरा आहे. आपण या भीमाईच्या भूमीमध्ये आला, त्या अधिवेशनामध्ये एक आगळं वेगळं पण दाखवलं आणि माझं स्वप्न होतं की हे तालीम संघ पूर्ण भरला पाहिजे. आज साहेब तालीम संघ भरलेला आहे. त्या तालीम संघ भरण्यामागे सगळ्यांचं योगदान आहे, सगळ्या जिल्हाध्यक्षांचं योगदान आहे. म्हणून सगळ्या जिल्हाध्यक्षांना आपण स्टेजवर घेतलेलं आहे. तुमचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सर्व विभागीय अध्यक्ष आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी ऋणी राहतो. आणि आपण जे सहकार्य केलेलं आहे, माझ्या सगळ्या बहिणींनी केलेलं आहे, त्या बहादूरसारखा कार्यकर्ता इथं आहे, त्या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्या सगळ्यांचा ऋणी राहतो. आणि इथं थांबतो. हे मानपत्र एक मिनिट हे मानपत्र मरणोत्तर असं भावमध्ये देत आहे. किशोरभाऊ चळवळ ही उपजीविकेचं साधन नसून ते उपासनेचं साधन आहे अशा मानणाऱ्या रिपब्लिकन पक्ष प्रेसवाल्यांना सगळे फोटो घेऊन एक मिनिट मागे सरा. तमाम उपस्थित असणाऱ्या सर्व रिपब्लिकन पक्षाच्या बांधवांच्याकडून सतीश माळगे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाचा मेळावा महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी प्रायमरी स्कूलमध्ये शिकले होते. आंबेडकर ते बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते. नवमध्ये ते सुभेदार असताना आर्मीमध्ये बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिलला 1891 झाला होता आणि मिलिटरीची समिती सरकारनंतर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे त्यावेळेला साताऱ्यामध्ये आले होते आणि साताऱ्यामध्ये इथं बाजूलाच एक हायस्कूल आहे, शाळा आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर प्रायमरी स्कूलमध्ये शिकण्यासाठी होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या आई होत्या आई त्यांचा मृत्यू तिथं झाला होता आणि या ठिकाणी भीमाईचं स्मारक आहे. स्मारक पण त्या ठिकाणी भीमाईचं स्मारक किंवा भीमाईचं जे अंधसंस्कार झालं होतं भीमाईचं जे स्मारक आहे ते स्मारक भव्य होणं आवश्यक आहे. काही डीपी प्लॅनच्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्याचा समोर मुख्यमंत्र्यांना आपण एकदा बोललो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सातारा जिल्ह्यातले आहे, शेतकऱ्यांचे ते पुत्र आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये भीमाईचं भव्य स्मारक उभं राहणं आवश्यक आहे.
जवळजवळ 300-400 कोटी रुपये खर्च केले. या ठिकाणी भीमाईचं एक स्मारक चांगलं आहे. आजूबाजूला जी 2-4 एकर जागा आहे ती घेण्यात आणि बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या भीमाईचं भव्य असं स्मारक या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. साताराने जे ठिकाण हे साधा म्हणजे माझ्या भीमाने जिंदगीमध्ये पैशाची केली नाही कमाई. माझ्या भीमाने आपल्या जिंदगीमध्ये पैशाची केली नाही कमाई, पण आमचं प्रेरणास्थान आहे भीमाईचा आशीर्वाद. भीमाईच्या पोटी जन्माला आलेले बाबासाहेब आंबेडकर एवढी मोठी होती, जगामध्ये त्यांची ख्याती होईल असं कधी त्यावेळेला सातारच्या लोकांना वाटलं नसेल. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत ज्ञानी पुरुष होते. बाबासाहेब आंबेडकर फक्त 21 वर्षाचे असताना कोलंबिया विद्यापीठामध्ये राजेश्री शाहू महाराजांचा स्कॉलरशिप होती. आपल्या सयाजी महाराजांच्या स्कॉलरशिप होती. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेली होती. ते फक्त 21 वर्षाचे होते, पण आपल्या समाजाच्या बद्दल त्यांना प्रचंड अशा पद्धतीचे असतो. माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या समाजाच्या न्यायासाठी मला संघर्ष केला पाहिजे, मला अभ्यास केला पाहिजे, त्यानं मला चालू केलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करणार हा नौजवान तरुण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अशा पद्धतीचे कष्ट उपसलेले आहेत तुमच्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनामध्ये आले नसते, पण बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्याची नोकरी सोडली नसती तर आपलं काय झालं असतं हे सांगता येत नाही. आम्ही आज कुठे असतो हे सांगता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी सोडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली की मी माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवत राहणार. संघर्षाची भूमिका घेत बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते, अनेक पुस्तकांचा अभ्यास करत होते. त्यांच्याजवळ लायब्ररी मोठी आणि बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेची शिकवण घटना समितीने जरी संविधान बनवलेलं असलं तरी बंधू भगिनीनो बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. रात्र ते जागायचे. डॉक्टर सविता आंबेडकर, भाईसाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत असायच्या. जवळजवळ 8 वर्ष भाईसाहेब आंबेडकर शेवटच्या काळामध्ये त्यांच्यासोबत राहिले आणि भाईसाहेब आंबेडकर त्याच्या पोलीस होत्या. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये झालेल्या दीक्षा समारंभामध्ये भाईसाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला होत्या, समोर होत्या. त्या माई साहेबांना प्रचंड बदनाम करण्याचा प्रयत्न त्या काळातल्या नेत्यांनी केला होता. दलित क्रांती इंडियाच्या काळामध्ये, भारतीय दलित क्रांतीच्या काळामध्ये माई साहेबांना आपण दोन शिकलो. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अनेक आमच्या भगिनी, आमचे तरुण, आमचे वडील लोक माई साहेबांना बघण्यासाठी यायचे, त्यांच्या पायाला स्पर्श करायचे आणि आम्हाला बाबासाहेबांना पाहता आलं नाही, पण आपण इथे आलेले आहात आणि म्हणून भाईसाहेब आंबेडकरांच्या बद्दल प्रचंड आदर ठेवणारे अनेक लोक आम्हाला भेटायचे. भाईसाहेब आंबेडकरांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका मी घेतली नव्हती. भाईसाहेबांच्या नेत्यांनी बदनाम केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारखा अवलाटून विचार करणारा माणूस आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीच्या संबंधामध्ये मनामध्ये शंका ठेवणं. बाबासाहेब आंबेडकरांचा घात भाईसाहेबांनी केला अशा पद्धतीचा प्रचार त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला. पण बंधू भगिनींनो असं नव्हतं. भाईसाहेबांना विचारायचं नाही आपण बंधू झाला होता. बाबासाहेब आज नाही, हयात नाहीत आणि आपली परंपरा आहे की आपण नवरा कुंकू पावल्यानंतर कुंकू लावणारी आपल्याला दिसत नाही.
त्या म्हणायच्या मी बौद्ध आहे, मी बुद्धिस्ट आहे, माझ्या बौद्ध धर्मामध्ये अशा परंपरा नाही. आणि माईसाहेब आंबेडकर जर ब्राह्मण असल्या तरी माईसाहेब आंबेडकर खऱ्या बुद्धिस्ट होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. अजून काही काळ बाबासाहेब आपल्यात राहिले असते तर देशामध्ये असंख्य लोक बौद्ध होऊ शकले असते. लगेच 6 डिसेंबर आणि 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर एप्रिल महिन्यात कालावधी होता. बाबासाहेब आंबेडकर अजून आपल्याला राहिले. अजून काही वर्षे बाबासाहेब आंबेडकर आपल्या मध्ये राहिले असते तर या देशाच्या राजकारणाला एक वेगळी क्रांती मिळाली असते. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष भव्य दिव्याचा उभा केला असता, त्याचा वटवृक्ष झाला असता. तर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्ष स्थापन होण्याच्या अगोदरच त्यांचे नाव आणि रिपब्लिकन पक्ष हा नंतर स्थापन झाला 3 ऑक्टोबर 1957 नागपूरमध्ये. तो पक्ष आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. आज राजाभाऊ सर्वदे आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या उपस्थित आहेत. अशोक बापू गायकवाड याच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे. आदरणीय उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्षव, शिवेंद्र राजे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. ते दोघे येणार होते पण काही अडचणीमुळे ते आले नसले. दोघांच्या शुभेच्छा आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याची भीमाईची ही भूमी आहे. त्याची छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, पहिली राजधानी सातारा होती, नंतर रायगड होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहिला. शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्र गडबडून जागा केला, देश गडबडून जागा केला. दिल्लीपासून पानिपत पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जाऊन पोहोचले. मावळ्यांना घेऊन ते लढायचे, गनिमी काव्याने ते लढायचे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने लढून मोगलांना चढू की पळू करून सोडलं होतं. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचं काम त्या वाघ नकाने केलेलं होतं की वाघ नक लंडनमध्ये आहे, ती वाघ नक साताऱ्यामध्ये आहे. कुणी एखाद्या अफजल खान जर समोर आला आणि माझ्या हातात ही नक आली तर त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्याचं. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हात लावत असेल, बाबासाहेबांचा कोणी अपमान करत असेल तर त्यांचा पुतळा बाहेर काढण्याच्या आधी माझ्याकडे लागत आहे. आम्ही गेल्या गबाळ्याचे आम्ही लोक नाही. आम्ही जय विज्ञानाला बोलत देणारे लोक आम्ही आहोत. सत्ता असो की नसो पण संघर्ष करायचा, अन्यायाच्या विरुद्ध लढायचं. आता दर म्हणताय पण लढायला सांगितल्यानंतर रडलं पाहिजे. लढायला सांगितलं तर रडलं पाहिजे, बसायला सांगितलं तर बसलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला पक्ष वाढवायचा. आपला पक्ष छोटा पक्ष आहे, गरिबांचा पक्ष आहे. कार्यकर्ते धावपळ करत येतात. गाडी कोणी मिळत नाही. गाडी एखादी करायची म्हटलं तर तुमचे 1000 रुपये लागतात, 5000 रुपये लागतात. मुंबईवर गाडी करायची असली तर 15-20 हजार रुपये लागतात. एवढे पैसे आणायचे कुठे? ते पैसे आणायचे कुठून माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. मी कुणाकडून पैसे आणत नाही. का आणत नाही? मी कोणाला पैसे मागत नाही. ठीक आहे, सांगायचं ते एवढाच आहे की आपल्यामध्ये वेगळी ताकद असली पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे नाही आहे. चळवळीत काम करताना मी चळवळ सगळ्या देशामध्ये वाढवलेली आहे. माझ्याकडे काही पैसे होत्यासाठी
कपडे मात्र माझे चांगले असायचे, त्याच्या काळामध्ये कपडे माझे चांगले असायचे. कुठे एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो मला कपडे घेऊन द्यायचे आणि सर्वात मला जास्त कपडे घेऊन देणारा माझा जवळ आहे. सोलापूरमध्ये मी गेलो त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे मित्र आहेत. एका मित्राला सांगितलं की हे घ्या ते घ्या, एवढे कपडे घ्या तेवढे कपडे घ्या, घ्या म्हणलं तरी मी घेतो. कपड्याचा विषय नाही पण ठीक आहे. आपण सर्वजण अत्यंत चांगल्या तळमळीने काम करणारे लोक आहोत. सत्तेपर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे, त्यांच्या मिशन प्रमाणे. मतदानाच्या राजकारणामुळे काही फार विशेष बोलते असं नाही. माझ्या वर्गामध्ये कुणी काय बोलत असेल बोलू द्या, त्यांना बोलायचं असेल त्याला माझ्या वर्गामध्ये बोलू द्या, पण वेळ आली तर मला त्यांचं बोलू द्या. पण मी कुणाचंही बोलत नाही आहे. माझं मिशन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरापर्यंत पोचवायचा. माझं मिशन आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांचा अर्पे घेऊन जायचं, निळा झेंडा घेऊन जायचं. नॉर्थ ईस्ट मध्ये दलितांचं पर्सेंटेज अजिबात नसल्यासारखं आहे. त्या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ख्रिश्चन कम्युनिटी, ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे. आपण लक्षद्वीपला गेला तर त्या ठिकाणी 70,000 पॉप्युलेशन आहे, 70,000 आणि 70,000 पॉप्युलेशन आहे आणि लोकसभेचं मतदान 50% आहे. त्या ठिकाणी मुस्लिम आहेत, मुस्लिम आहेत ट्रायबल आहे. टिपू सुलतान यांच्या काळामध्ये टिपू सुलतान त्या ठिकाणी गेले, त्यांचं त्या ठिकाणी राज्य होतं आणि त्या ठिकाणी सगळे हिंदू नंतर मुस्लिम झाले. मुस्लिम समाज के बारे में मेरा कहना यह है कि मुस्लिम समाज में मतलब हमारे साथ रहने की आवश्यकता है. हम आपके खिलाफ नहीं है, नरेंद्र मोदी जी आपके खिलाफ नहीं है. एक तो मंडल कमीशन में जो 80% मुस्लिम कम्युनिटी आती है, आपको भी रिजर्वेशन मिलता है. दूसरा ही इकोनॉमिकल सेक्शन का जो 10% आरक्षण हमारे मोदी सरकार ने उसका भी आपको फायदा होता है. जो योजना मोदी जी ने लागू की है, जनधन योजना है, आवास योजना है, उज्ज्वला योजना है, आयुष्मान भारत योजना है, कई योजनाएं हैं. उस योजनाओं का फायदा मुस्लिम कम्युनिटी को भी होता है. ऐसा रूल नहीं कि भाई मुसलमान को नहीं देना. लेकिन कांग्रेस वाले राहुल गांधी जी वो भी बड़े एक्टिव बन गए, क्योंकि मैं इतना बताना चाहता हूं कि राहुल गांधींची ज्या जागा निवडून आलेल्या आहेत, सुरुवातीला 42 जागा निवडून आल्या. 2014 मध्ये काँग्रेसच्या 44 जागा निवडून आल्या, 19 मध्ये 52 जागा निवडून आल्या आणि आता 99 जागा निवडून आल्या आणि बीजेपीला आता मिळालेल्या जागा 240-241 आहे. या 3 निवडणुकीच्या जागांची बेरीज केली तर बीजेपीच्या जागा. त्यामुळं राहुल गांधी म्हणतायत की आम्ही आता इथं ठीक आहे, तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या, पण तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली. पण मी तुम्हाला सांगतो म्हणतो आणि बघितलो, माझ्या बाबांचं संविधान कोणाला बदलता येणार नाही. जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांच्या वाघ नद्याने मी काय करेन ते तुम्हाला सांगितलेलं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. प्रचार करण्यात आला हे संविधान बदलणार, आरक्षण काढणार. पण आमचा जयभीमवाला समाज असा आहे की जर आमच्या पायावर कोणी पाय दिला, याद राखा आमच्यासारखे गुरु अवलादीचे लोक कोणी नाही. आम्ही मरायला न घाबरणारे असे लोक आहोत. उद्या मला येत आहे त्यावेळी आज आम्ही म्हणायला तयार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी, आमच्या बाबांसाठी वाटेल ते. आरपीआयचा वाघ माझा
RBIचा आला वा अरे तुला बोलवायचे आहे माझ्या बाबांच्या विचाराची बात. अरे तुला बोलवायचे आहे बाबासाहेबांच्या विचाराची बाब. आणि जर बाबांना कोणी विरोध केला तर आपल्याजवळ आहे आग उपायला मी कमी नाही. एक आग लावायची ठरवलं तर आम्ही सगळं पेटवून घेऊ शकतो, पण आम्हाला पेटवायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पेटवायला शिकवलं नाही, आम्हाला विधवायला शिकवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विधवायला शिकवलेलं आहे, पेटवायला शिकवलेलं आहे. पेटवायचं म्हटलं तर एका मिनिटामध्ये आम्ही पेटवू शकतो, पण नाही पेटवायचं आम्हाला कोणाला पेटवायचं नाही. पेटणारी पेटू द्या त्यांना. आम्ही कोणाला पेटवण्याचा विषय अजिबात नाही. पेटवण्यापेक्षा पटवण्याचं काम आपल्याला करायचं. आपल्याला निवडून यायचं असेल तर दुसऱ्या जाती जमातीला आपल्याला सोबत आणायचं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत आणायचं. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांमध्ये कोणी पाठिंबा दिला असेल तर मी आणि माझ्या पक्षाने दिला होता काँग्रेसच्या काळामध्ये. मराठा समाजाच्या गरिबांना आरक्षण मिळालंच पाहिजे. या साताऱ्यामध्ये जवळजवळ 5 ते 7 लाख महिलांचा तरुणांचा मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता. शांततेने एकदम. आज माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज घडवून जागा केलेला आहे. मराठा समाज मराठ्यांसाठी वाटेल ते करायला तयार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहे. एकनाथ शिंदेच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये आरक्षण हे लागू करण्यात आलेलं आहे. कुणबी समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी आहे मंडल कमिशनचा. गरीब मराठा माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील आम्ही आपल्यासोबत आहोत. राज्यात आरक्षण मिळालेलं आहे, केंद्राचं कधी मिळवायचं बघूया. आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत राहिला तर आम्ही तुमच्यासोबत. तुम्ही आमच्यासोबत राहिला नाही तरी आम्ही तुमच्यासोबत. आम्ही मराठा आरक्षणासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. म्हणून माननीय एकनाथ शिंदे सरकारला, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला, अजितदादा पवार यांच्या सरकारला एवढंच सांगणार माझा पक्ष आहे छोटा. माझा पक्ष आहे छोटा, तो काम करत नाही. खोटं काम आम्ही करत नाही. इमानदार लोक आहोत आम्ही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने भरधावपणे पुढे चाललेला आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची 26 स्मारक झालेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये त्याने काही सगळं आठवत नव्हतं. आज राहुल गांधी बाबासाहेबांचं संविधानात पुस्तक सगळ्यांना दाखवत आहेत. सत्ता होती त्यावेळेला बाबासाहेबांचं हिंदू स्मारक त्यांनी नाही केलं. 26 तारीख रोडचं स्मारक त्यांनी नाही केलं. लंडनमध्ये घर विकत घेतले 41 कोटी रुपयाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. मी तेवढं लोक होतो. जपानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात आला. आता अंदमानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. निकोबारमध्ये लवकरच बाबासाहेबांचा पुतळा उभा राहणार आहे. लक्षद्वीपमध्ये आम्ही बाबासाहेबांचा पुतळा उभा करणार आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष आपल्याला मजबूत करायचा आहे. त्यासाठी बंधू भगिनीनो, या ठिकाणी आमचे किशोर तपासे हे सगळ्या समाजाचे होते, ढोल समाजाचे होते. अनेक वर्षे ते आपल्यासोबत राहील. अण्णा वायगंडे मातंग समाजाचे आहेत, ते आपल्यासोबत आहे. मातंग समाजाला माझं निवेदन आहे. रिपब्लिकन पक्ष आपला पक्ष आहे. बाबासाहेबांचा पक्ष, अण्णाभाऊंचा पक्ष, भाऊ वस्तादांचा पक्ष, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा पक्ष, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श ठेवणारा पक्ष.
रिपब्लिकन पक्ष आहे. मातंग समाजाने सुद्धा रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. धर्मगार समाज आहे, कक्कया समाज आहे, बाकीचे सगळे समाजाचे शेड्यूल कास्टचे लोक आहेत. सगळ्यांना माझे निवेदन आहे, या तुम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये आपण मोठ्या पक्ष बनवूया. तुम्हाला हे सत्तेचा वाटा देऊ, तुमचा समाज आपल्या सोबत आला पाहिजे. कार्यकर्त्यांना निवेदन आहे की नक्की राजाभाऊंनी सांगितलं कोणाकोणाला काय मिळालं, ज्यांना मिळालं नाही त्यांना मिळेल, हळूहळू टप्प्याटप्प्यानं मिळेल. आमच्याकडे एकनाथ शिंदेजींनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी थोडं लक्ष द्यावं. माझ्यासोबत गोरगरीब कार्यकर्ते इंग्रजीसारखे माझ्या पाठीमागे फिरत असतात, माझ्यासोबत येत असतात, वाटेल ते काम करत असतात. त्यांच्याकडे लक्ष द्या. सत्ता आपल्या हातामध्ये आहे. उद्या आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आणायचं आहे. त्यासाठी दलित मतदारांची नितांत अशी आवश्यकता आहे, बौद्ध मतदारांची आवश्यकता आहे. आम्ही आहोत तुमच्यासोबत, आम्ही आहोत तुमच्यासोबत, नरेंद्र मोदींच्या सोबत आम्ही आहोत. या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये माझा पक्ष आहे. गट असतील नाट्यामध्ये, माझा पक्ष वस्ती वस्तीमध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये, सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे आपण लक्ष द्या. घेतलेली जाईल नाव सगळ्यांनी घेतलेलीच आहे. आता 2-4 लोकांची नावं घेतली तरी माझ्याकडे आता मला बघतात. नंतर मला फोन करतात की साहेब सांगितलं नाही. आवाज विषय नाही. सगळे आपले कार्यकर्ते, सगळे स्टेट कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल इंडियाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. महिला कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, पक्षाच्या कमिटीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण कामाला लागायचं आहे. महायुतीला सत्तेवर आणायचं आहे. ज्या आपल्याला जागा मिळतील त्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. नंतर जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे. त्या निवडणुकीच्या तयारीला आपण लागायचं आहे. कुठं कुठं आपल्याला उभं राहायचं आहे त्याचं आपण यादी तयार करायची आहे. आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी जे आपले मित्र पक्ष आहे त्यांचे बोलायचं आहे. म्हणून आपला फारसा वेळ घेत नाही. आपल्या सगळ्यांना परत जायचं आहे. असं सभाही आपली 1-1.5 तासामध्ये संपायला हवी. इतर पक्षांमध्ये वेळेचे होतं ते बोलत नाही आहेत. आम्ही माणसं आणलेले आहेत, त्यांनी माणसं आणलेले आहेत आणि ही चर्चा होते. आम्ही माणसं आणलेले आहेत, आम्हाला बोलायला मिळालं नाही. त्यांनी माणसं आणली नाही, त्यांना बोलायला मिळालं नाही. त्यासाठी एवढं सांगतो की ज्यांनी माणसं आणली नाही त्यांना यासाठी बोलायला नाही. होय, त्याने नंतर माणसं आणली. त्यामुळे बोलण्यामध्ये ठीक आहे, सगळ्यांना बोलायला आपण आणि लिडर जो असतो तो माणसं आणणारा लिडर असतो. लोक नेता बनायचं असेल तर तुम्हाला हे काम करायचे तुम्ही तो काहीच करत नव्हतं. अनेक वर्ष मी माझं लोकांसमोर आता महाराष्ट्रामध्ये नव्हतं, पण आज मात्र आपण मोठ्या संख्येने आहात. त्याबद्दल आपण सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ही सभा आणि वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही सभा संपलेली आहे. या अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. जय भीम, जय